नागपूरमध्ये 2 आरोपी चक्क हवेत गोळीबार करताना आढळले। शेकडो कोटींच्या डब्बा ट्रेडिंग घोटाळ्यात आधीच आरोपी असलेले नागपूरमध्ये धनदांडगे, रवी अग्रवाल आणि गोपी मालू यांचा मस्तवालपणा पुन्हा एकदा उघड झालाय। रवी अग्रवाल आणि गोपी मालू हे दोघेही केवळ आपल्या मजेसाठी हवेत फायरिंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। नागपूरच्या कळमना भागातल्या एका उंच इमारतीवरून हे दोघेही निव्वळ गमतीखातर हवेत गोळीबार करत होते। त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रसिद्ध झालाय। त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या पोलीस दलाने आता या घटनेची चौकशी करायचं ठरवलंय। या गोळीबारात दोघांकडून नियम आणि कायद्याचा भंग झाला असेल तर त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई पोलीस करणार आहेत। रवी अग्रवाल आणि गोपी मालू सध्या अंतरिम जामिनावर असून त्यांच्या जामीन अर्जावर 16 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। सीपी साहेबांनी एक इन्क्वायरी इनिशिएट केली आहे आणि त्याप्रमाणे जे काही फॅक्ट समोर येईल आणि ऑन दॅट बेसिस आम्ही त्याच्या अगेन्स्ट ज्यांनी चालवली आहे वेपन आणि जो वेपन होल्डर आहे या दोघांच्या अगेन्स्ट आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याची तजवीज ठेवली आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, आधीच एका मोठ्या घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले हे दोघे जण इतका मस्तवालपणा करताना दिसून येत आहेत। या व्हिडिओमध्ये हवेत गोळीबार करतात आणि तेही केवळ गमती खातर। काय नेमकं घडलेलं आहे, काय अधिक माहिती आहे? खरं हेमालिनी, ह्या घटनेमुळे ह्या आरोपींचा मस्तवालपणा, किती माजरोडेपणा उघडकीस येतो। साधारणतः 5 ते 6 महिने आधीचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे 13 मेला जेव्हा प्रकरणातली डब्बा ट्रेडिंग प्रकरणातली FIR झाली त्याच्या आधीचा हा व्हिडिओ। नागपूरच्या कळमना भागात एक स्कायलाईन नावाची बिल्डिंग आहे आणि रवी अग्रवाल जो प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे त्याच्या मालकीची बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगच्या टेरेसवर उभं राहून हवेत ह्या दोघांनी गोळीबार केला आणि आपण पूर्ण बघू शकतो की कशा प्रकारे पोज देऊन गमती खातर मौज मजा करण्याकरता त्यांनी हा गोळीबार केला। हे गोळी कोणाला लागू शकते, ह्यांनी कोणाला इजा होऊ शकते याचा जराही तमा न बाळगता, याची जराही काळजी न करता त्यांनी आता आपला मस्तवालपणा दाखवत हा गोळीबार केलाय। आणि महत्वाचं म्हणजे असं करत असल्याने गेल्या साधारणतः 6 महिन्याच्या आधीचा एक घटना आहे। 15 दिवसापूर्वी पोलिसांना हा व्हिडिओ मिळाला, अजून कुठलीही कारवाई झाली नाही। खरं त्या पूर्ण प्रकरणात तपासून त्यांचा शस्त्र परवाना तो रद्द होणार आहे, अजून ती कारवाई सुरू झाली नाही आहे। त्यामुळे ह्या पूर्ण प्रकरणाची तात्पर्याने तपास करणं अतिशय महत्वाचं आहे, गरजेचं आहे। आणि दोन्ही आरोपींना शस्त्र परवाने मिळाले कसे, किंबहुना ते परवाने रद्द करण्याकरता काय काय पावलं उचलायला लागतील ते सगळं आता पोलिसांनी करणं गरजेचं आहे। आणि हे जे नागपुरात धनगाणक्यांचे प्रस्ताव वाढलंय ते थांबवण्याकरता ही कारवाई लवकरात लवकर करायला हवी अशी मागणी नागपूरकर करताय। कारण आधीच डब्बा ट्रेडिंग मधले आरोपी यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलाय आणि आता त्यांचा दुसरा हा प्रकार उघडकीस होतोय। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणावर पोलिसांनी कडक पावलं उचलून कारवाई करावी अशी मागणी आता एक सर्वसामान्य नागपूरकर करतोय। नक्की, धन्यवाद अखिलेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।